पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय। अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड। विषतांब्या वाटी भरली लावू नये ओठी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव। नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून नीती सांगतात। नीती अर्थात आचरणाचे नियम। आणि अनेक अभंग गाथ्यामध्ये असे नीतीपर आलेले आहेत। तुकोबारांनी म्हटलेलं आहे की ऐकावा तो धर्म नीतीचा व्यवहार, सांगत होते धर्मनीतीचा व्यवहार। तेव्हा धर्मनीती पूज्य गुरुवर्य भाऊ नेहमी सांगायचे, रामकृष्ण भाऊ येडशीकर, की धर्म आणि नीती हे पती पत्नी आहेत, एकामेकाचं अर्धांग अशा प्रकारचं। धर्माला सोडून नीती राहत नाही आणि नीतीला सोडून धर्म राहत नाही। धर्माला सोडून जर नीती असेल तर मग ती नीती नसतेच, ती काय आहे? अनीती आहे, अनीती। नीती म्हणजे कायदे, न्याय अशा प्रकारचे नियम। पण जर धर्माला सोडून ते असतील तर ती नीती नाही, अनीती आहे। नीतीच्या नावाखाली ती काय असते? अनीती असते, नाही का? लायसन काढून दारू पिलेलं चालतं। आपल्या संविधानाप्रमाणे लायसन काढून जर कोणी दारू पित असेल तर तो गुन्हेगार ठरू शकत नाही। आता ही जी नीती आहे ही धर्माला धरू नये का धर्माला सोडू नये? धर्माला सोडू नये। म्हणून वास्तवात त्याने काय होतं, लायसन काढलं म्हणजे तिचे परिणाम शरीरावर होत नाहीत। लायसन काढून पिल्यानंतर त्याचं घरदार उजडलं जात नाही। लायसन काढून पिल्यानंतर पोरं बाळ भिकेला लागत नाहीत। लायसन न काढता पिलं, लायसन काढून पिलं, तर त्या दोन्हीच्या परिणामामध्ये काय फरक आहे? काय नाही, फक्त सरकारला पैसा मिळतो एवढाच फरक। तेव्हा धर्माला सोडून जर नीती असेल तर ती नीतीच नाही, ती अनीती असते। आणि नीतीला सोडून काय नाही? धर्म नाही, तो अधर्म असतो। म्हणून धर्मनीती काय? भगवंताला अवतार घ्यावा लागतो। तो कधी घ्यावा लागतो? ज्या वेळेला धर्म आणि नीती यांची ताटातूट केली जाते। धर्मनीतीला नीतीची ताटातूट करणारी माणसं सत्तेवर येतात, त्यावेळेला मग भगवंताला अवतार घ्यावा लागतो। आणि धर्माशी नीतीशी सेज भरी भगवान सांगतात, मी अवतार घेऊन काय करतो? तर धर्म नीतीशी सेज भरी, म्हणजे धर्म आणि नीतीचा पुनर्विवाह करून देतो। अर्थात नीती धर्माप्रमाणे अशा प्रकारची बनवली जाते। तर असे काही धर्मनीती नीतीपर अभंग आहेत, त्यातला हा एक अभंग आहे। नीती सांगतात, याच्यामध्ये असं काही भक्ती करा किंवा ज्ञान वगैरे असं नाही सांगितलेलं, नीती सांगितलेली आहे व्यवहारातली, धर्माला अनुसरून आहे। काय आहे नीती? अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती। अवगुणाचे हाती अवघीच फजिती आहे। तुकोबाराय म्हणतात, अवगुणाचा आश्रय करू नये, अवगुणीचाही आश्रय करू नये। का? तर त्याचा परिणाम फजिती आहे। अवगुण हा फजितीचं उत्पन्न करणारा कारखाना। ज्याला फजिती लागते
त्याने अवगुणाला मिठी मारायची. अवगुणाला मिठी मारली का मग त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणलं फजिती म्हणजे काय हो? आता काय फजिती म्हणजे काय? एका बाईनं आपल्या पोरीचंच नाव फजिती ठेवलं. काय नाव ठेवतील मरच काय? आता त्याच्या शेवट तो स्वातंत्र्याचा आवडीचा भाग आहे, तो भाग वेगळा. काय तिला वाटलं, तिनं फजिती नाव ठेवलं त्या पोरीचं. झालं. ती लहान असताना तिला घेऊन पंढरपूरच्या जत्रेला गेली आणि मग ते रस्त्याने चालू लागलेली आहे. ती पोरगी अशी बोटाला धरून चालत होती, गर्दी होती आणि एकदम पाऊस आला मोठा. अचानकच धडधड 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 पाऊस आला. लोक पळाले इकडे तिकडे आश्रयाला. त्याच्यात ते फजितीची नीची झाली चुकामुक. ही एका पत्र्याच्या आडुशाला उभे राहिले, दंदन 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 15-20 मिनिटं असं जोरात. आणि मग तो पाऊस थोडा कमी झाला. कमी झाल्यावर लोक निघाले इकडे तिकडं. आणि मग हिच्या लक्षात आलं, तिने पाहिलं फजितीच नाही. आणि मग घाबरली. मग इकडं पाय तिकडं पाय, बारीक 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 थेंब चालू होते. कपडे भिजायपुरते होते, चालू ते अत्यंत बावळ्यासारखे झालेले. इकडं तिकडं कुठंच तिला ती काही फजिती दिसाना गेली. मग रडायला लागली बिचारी. सगळे कपडे भिजलेले, वरून पाऊस येतोय, ते सगळं कुंकू तोंडावर आलेलं, केस पुढं आलेले, रडायला लागले. मग लोकांना विचारते, ओ पाहुणे, माझी फजिती बघितली का तुम्ही? आता त्याला काही चष्मा बी लागलेला नव्हता, न दिसायला काय अडचण नाही. तेव्हा फजिती शब्दाचा अर्थ दुःख भोगावं लागणं. अवगुणाचा आश्रय केला तर अवगुणामध्ये फजिती आहे. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. गुण आणि अवगुण. माणसं पूजा करतात ती व्यक्तीची नसते, तीही कशाची असते? गुणाची असते. आणि दंड देतात तोही व्यक्ती करता नाही, तोही अवगुणा करता असतो. अवगुणी दंडन, गुणी पूजा. तो काय म्हणे? भूती साक्षी नारायण. पण अवगुणी सगळ्यात परमात्मा आहे हे खरंय, तरीही अवगुणाचा एखाद्याने आश्रय केलेला असेल तर त्याला काय मिळतो? दंड मिळतो. गुणाचा आश्रय केलेला असेल तर त्याची पूजा होते. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या लोकांना हे लक्षात येईल. इथं तर आता शेतकरी काही जास्त कोणी नसतीलच. मृग नक्षत्र, रोहिणी नक्षत्र लागलेलं आहे, संपत आलेलं आहे, मृग लागलेलं आहे. लोकांनी अशी जमीन तयार करून ठेवलेली आहे आणि मग वाट पाहत असतात पाखरासारखी. कधी पाऊस येतो, कधी पाऊस येतो, कधी पाऊस येतो. मरणाचं उकडतंय, आभाळ आलेलं आहे, पण अजून पाऊस काही सुरू होत नाही. आणि अशा वेळेला जर घरामध्ये त्या उकाड्यामुळं एखाद्या कोपऱ्यातून, सांदडीतून जर किडा आला, निघाला बाहेर, त्या किड्याला पाहिलं की शेतकरी असतील तर लगेचच धावपळ होते त्यांच्यामध्ये. ती सासू सांगत, सुनबाई का करंडा घेऊन या. म्हणजे पूजा करण्याचा करंडा, ज्याच्यात हळद, कुंकू, फुलं वगैरे ठेवलं, ते असं एवढं असतं, असं वर धरायला असतं, त्याला काय म्हणतात? करंडा म्हणतात. ते लगेच करंडा आलं की त्या किड्याची काय केली जाते? पूजा केली जाते. मृग नक्षत्राचा तो एक प्रतिनिधी असा मानला जातो. मृग नक्षत्र लागायच्या अगोदर ते किडे दिसतात आणि मग तो आला म्हणजे आता काय येणार? पाऊस येणार बुवा. पावसाचं आगमन सांगणारा हा शुभ शकुन आहे असं मानून त्या किड्याची पूजा केली जाते. उकाडा आहे. आणि ते त्याच घरामध्ये, त्याच कोपऱ्यातून कधी कधी दुसरा किडा निघतो
आणि तो जर सासून पाहिला, सुनबाई सुनबाई खाऊ सासूबाई करंडा आणू का? नाही, मग चपली आणा चपली. आता हा तरी किडा तो तरी किडा, हा चेतन आहे तो चेतन आहे, याच्यात परमात्मा आहे त्याच्यात परमात्मा आहे, हे सगळं खरं आहे. पण हा पावसाचं आगमन नाही सांगत, ह्याच्यामुळे पाणी येतं, पण ते असं वरून नाही पडत, ते कुठून निघतं? डोळ्यातून अशा प्रकारचं निघतं. विंचून वर निघाला तर त्याला चपलाने हाणलं जात. एकाला चपलाने हाणतात, एकाची पूजा करता असं का? तर तसं ते किडा म्हणून नाही, त्याच्या ठिकाणी असणारे अवगुण. अवगुणी दंडन. भूती नारायण ठीक आहे, पण अवगुणी दंडन. तर अवगुण असले का मग फजिती होते. अवगुण असले की फजिती. मग रावणासारख्याच्या ठिकाणी जरी अवगुण असला तरी रावणासारख्याची काय होते? फजितीच होते. दुर्योधनाच्या ठिकाणी अवगुण होता, दुर्योधनाची फजिती झाली. असे कित्येक इतिहास आहेत की अवगुणाच्या ठिकाणी फजिती असते आणि गुणवानाची पूजा होते. म्हणून अवगुणी अवगुणाचे हाती, अवघीच फजिती आहे. कधी वर्तमान कालात होईल तर कधी परिणाम अशा प्रकारचे स्वरूप होईल. पण अवगुणाचा आश्रय केला, अवगुणाच्या जर आपण अधीन झालो तर निश्चित स्वरूपामध्ये फजिती असते. आणि मग अवगुण एखाद्याच्या ठिकाणी असला की तो आपला काय आणि दुसऱ्याचा काय, हे पक्षावाले विचित्र आहेत. अवगुणी असला, त्यांना त्यांच्याकडचा असला काय, त्यांना पैसे देत असला की मग त्यांना चालतो. मग पवित्रती सोहळी होतात त्यांचा झाला की. आणि विरोधी पक्ष किती चांगला असलं तरी कधीच त्याची काय करणार नाही. तर ते खरं असं आहे की गुणवान असेल तो कुणीही असो त्याची स्तुती करायला पाहिजे. अवगुणी असेल तर कुणीही असला तरी त्याचा त्याग करायला पाहिजे. तुकोबा हा ही धर्मनीती आहे. आणि ती नीती तुकोबाराय सांगतात की अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, सगळी फजिती अवगुणाच्या हातात आहे. कशाप्रमाणे? मग कशा करता हे सांगितलेलं आहे की आपण जीवन जगत असताना आपण अवगुणाचा आश्रय करू नये. आणि कोणी अवगुणाचा आश्रय केलेला असेल तर त्याला आपण आपला म्हणू नये. मग तो शरीर संबंधी असला, जातीचा असला, गावाचा असला, पक्षाचा असला, पंथाचा असला, कुणी असला, अवगुणी असेल तर मग त्याचीही फजिती होईल. आणि त्याचा जे आश्रय करतील, त्याचं जे अनुसरण करतील, त्याच्या पाठीमागे जातील, त्याचीही काय होणार? फजिती होणार. सीतेला चोरून नेल्यानंतर एकटा रावण नाही मेला ना. असं भयान युद्ध झालं. त्या युद्धाचं वर्णन करणारे सांगतात की राम रावणयोः युद्धम, राम रावणयोः इव. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे. परी हे असो येत ऐसे राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे. दृष्टांत नाही महाराज दुसरा. एवढं भयान युद्ध झालं त्यावेळेला. रक्ताच्या नद्या वाहिल्या गेल्या, नद्या. असंख्य अशा प्रकारची माणसं मारली गेली केवळ एका व्यक्तीच्या अवगुणाचं अनुसरण केल्यामुळं. म्हणून अवगुणी असेल तर तो आपला असला तरी त्याचं ऑपरेशन करावं लागतं. एखाद्याला बेंड झालेलं आहे, अठ्ठाष्टसाय लागलं, डॉक्टरने सांगितलं एक कापावलं. बोलतो कोणी येडे झाले काय, माझ्या अंगाचा भाग आहे.
देंड असतं ते शरीराचाच भाग असतो ना, त्यानं चांगले फोटो काढून घेतले त्याचे. अंगाचाही जरी भाग असेल पण तो दोषात्मक आहे, अवगुणात्मक अशा प्रकारचा आहे. आणि अवगुण असेल तर त्याचा त्याग करणं हे हितावह अशा प्रकारचं असतं. दृष्टांत देतात तुकोबार. जेवण निमंत्रण आलेलं आहे दोघा भावाचं, दोघांच. पण माझा एका टायमाला दोघांचं जेवण होतं, दोन्हीकडे कसं काय जाणार? कुणाकडे तरी एकाकडे जाता येईल. कोणाकडे जायचं? मग असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला माणसं साधक बाधक थोडासा काय करतात, विचार करतात, करावाच लागतं ना, मग कोणीही करतच ना. जेवण दोघाचं आहे, एकाच वेळेला आहे, एकाच ठिकाणी जातो, पण मग कुणीकडे जायचं बा? मग त्याने दोन्हीकडे पाहिलं. एकीकडे पत्रवाळे तर दुसरीकडे चांदीची ताटं जेवायला. दुसऱ्यांनी ताटं वाढून ठेवली होती, कशाची होती? चांदीची ताटं. आणि इकडं पत्रवाळ्या वडाच्या पानाचे. कसं रे, कणीकडे चालायचं जेवण, इकडे चांदीचं आहे. अरे मग चांदीच ताटाकडे. दुसरा म्हणला थांब ना, पण अरे चांदीच थांब ना. कसं आहे तू? मग पुन्हा जागा नाही राहिली. मग थांब, भरपूर जागा आहे, काही अडचण नाही, थांबतो. कशाची वाट पाहतो? त्याच्यात वाढते काय त्याची वाट पहा. ताट चांदीची पण भाकरी बाजरीच्या. आणि नाही, हायब्रिडच्या बाजरीच्या, हायब्रिड मिलू. गरिबी हटाव. आणि बेसन त्याच चांदीच्या ताट चांदीची, आणि त्याच्यात अन्न काय? बाजरी, आपलं हायब्रिडचं बेसन आणि भाकरी. इकडं पात्र आहे श्री बालाजी. श्री बालाजी एकाच टायमाला. श्री बालाजी म्हणजे आता हे काही सांगायला पाहिजे का? नाळ्यात श्री म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, 4 पक्वान्न. पण पात्र पत्रवाळी. इकडं पात्र चांदीचं ताट आहे. आता बघ बने कुणकडे जायचं? नाही म्हणलं इकडेच चला. का? ते चांदीचं ताट काय खाता येत नाही, आणि वाढणारा काय ताट घेऊन जाऊ थोडीच देणार आहे. ताटासह नाही ना ते. कोणतंही ताट असलं तरी ताटातलं खावं लागतं, ताट नाही घेऊन जाता येत. मग शहाणा मनुष्य असेल वा व्यवहारी मनुष्य असेल तर कोणतं स्वीकारेल? सरळ सरळ आहे. नाही जाऊ पात्रावरी, नाही पात्रा सवे चाड. प्रमाण ते फिके गोड. प्रमाण ते आहे की फिक कोणीकडे आणि गोड कोणीकडे, कदान्न कोणीकडे आहे आणि पक्वान्न अशा प्रकारचं कोणीकडे, चांगलं कोणीकडे. पात्राला काय करता? पात्राचं काय घेणं? पात्र खायचं नसतं. तसं मनुष्य कोणत्या जातीत जन्माला आलेला आहे, शहाण्या माणसानं हे पाहण्याची गरज नाहीये. त्याच्या ठिकाणी गुण आहेत की अवगुण आहेत हे पाहावं. ठीक आहे, एखाद्या खालच्या जातीत एखादा जन्माला आला असेल, पण जर 8वी सावळे रूपमणी भगवंताचं ध्यान करत असेल, भगवंताचं नामस्मरण करत असेल, दैवी संपत्तीच्या गुणांनी संपन्न असेल, तर तो जातीत कोणत्या जन्माला आलेला आहे हे पाहायची काय आवश्यकता आहे? ते पाहायची काय गरज आहे? तुका म्हणे नाही जाती सवे काम.
पोरगी फिरकी द्यायची असेल तर मग पाहावं. उच्च जातीत जन्माला आलेला काय करतो, लोकांच्या चपला चोरीतो, कीर्तनाला गेलेल्या, प्रवचनाला गेले, तिथून चपला चोरीतो, खिसे कापितो. अशा प्रकारचं जर कर्म करत असेल तर उच्च जातीत जन्मून काय फायदा. नाही पात्र सवे चढ. तुकोबऱ्यांचं बोलणं रोखठोक असत. एके हाती परशु. परशी कोराट जशी गणपतीच्या हातात ज्ञानोबारायांनी दिलेली आहे, तसं तुकोबारायांची वाणी म्हणजे काय आहे, फरशी कोराटच आहे. काय म्हैस रेडा रेडा. पहिलं काय, गुणा अवगुण निवाडा. गुणाचा आणि अवगुणाचा लगेच निवाडा. गुण इकडं ना अवगुण इकडं. त्यालाच विवेक म्हणतात ना. विवेक म्हणजे काय. तर तुकोबाराय म्हणतात पात्रासवे चाड नाही. पात्राची इच्छा नसते. त्याच्यात असलेलं जे पक्वान नाही ते प्रमाण असतं ग्राह्य आणि त्याज्याविषयी. दुसरा दृष्टांत दिलेला आहे. विषतांब्या वाटी भरली लावू नये ओठी. द्रोण आहे बसुंडी, तांब्याची वाटी आहे. तांब, चांदी, सोनं या धातूपासून भांडी तयार झालेली असतील तर त्या धातूतले गुण त्या अन्नामध्ये सुद्धा उतरतात. बरेच रोग भांड्यामुळं आपल्याकडे आलेले आहेत. पूर्वी जी भांडी स्वयंपाकाला वापरली जात होती ती भांडी गेली, घासता येत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही म्हणून. आणि आता आपल्या जे नशिबीला आलेले आहे ना, बरेच 2-2 वर्षाच्या पोरांना शुगर आहे. 2-2 वर्षाच्या पोराला. ते 5वीला शाळेत जाते, चष्मा घालून जातो. कित्येक मुलं अशा प्रकारचे. ही देण कशामुळे आली आपल्याकडं, याला जी काही अनेक कारणे, त्यापैकी भांड हेही एक कारण आहे. इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रजांनी ही जर्मनची भांडी कैद्याकरता वापरायला सुरुवात केली होती. कारण जर्मनच्या भांड्यातलं जेवण केलं की तो अशक्त बनतो. हे कैदी अशक्त व्हावे, तसेच झिजून मरावे हा उद्देश होता त्याच्या पाठीमागे. स्वस्त होते आणि मग त्याचा इतका झटकन अशा प्रकारचा प्रसार झाला. आता आले स्टील आलं. याच्यापूर्वी घरोघर तांबे ताट जर्मनचे असायचे. आता या स्टीलचे काय गुण आहेत काय माहिती. खरं तर शास्त्रज्ञांनी आपलं डोकं तिथं खर्च करायला पाहिजे, त्याची संशोधन करायला पाहिजे की त्याच्यातून ज्या वेळेला अग्नी वर येतो पाण्यामध्ये, त्यावेळेला त्याच्यातले जे कण घुसतात त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. तर पूर्वीचे चांदीचे सोन्याचे भांडे होते, त्यांच्यात जर केला स्वयंपाक तर त्याचे कण त्या स्वयंपाकात येत होते आणि अनेक रोग त्याच्यामुळे नष्ट होत होते. म्हणून पूर्वी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं जायचं. तांब पवित्र मानलं जात होतं. देवाच्या पूजेला सुद्धा तांब्याचं भांडा अजूनही अशा प्रकारचं वापरलं जातं. पण त्याला रोज घासावं लागत. आता सगळेच नेते झाले, म्हणजे सगळे हब पासून ते सगळे शेतकऱ्यापर्यंत सगळ्यालाच वाकड्या टोप्या घालायच्या, रोडवर खिशात हात घालून फिरायचं बोंबलत कुत्र्यासारखं. आता मग भांडे कोण त्याचा बाप घासील का. त्याच्यामुळे आता भांडी अशी पाहिजे की त्याला घासायला नाही लागलं पाहिजे. मग त्याचा परिणाम काय का असा ना,
ते तांब्याचं भांड पवित्र मानलं जात होतं. संध्याकाळी जर त्याच्यात पाणी ठेवलं झाकून आणि सकाळी पिलं तर पोट साफ होण्याकरता दुसरं औषध घ्यावं लागत नव्हतं. असं तांब्याची वाटी आहे. कास, पूर्वी कास होतं बा, त्या काशाची वाटी नुसती पाठीवून फिरवली तरी काही रोग नष्ट होत होते. तर हे त्या भांड्यातले काही गुण आहे. तांब्याची वाटी आहे, तांब पवित्र अशा प्रकारचं मानलेलं आहे आणि ती भरलेली आहे. पण त्याच्यात काय भरलंय? विष भरलंय. आता वाटी तांब्याची आहे म्हणून विष पिणं हे काही चांगलं आहे का? विष तांब्या वाटी भरली ओठी लावू नये. तसं उच्च कुळातला असला काय आणि कीर्तनकाराचा पोरगा असला काय, तो जर अवगुणी असेल तर त्याचा संबंध नाही करायचा. तुकाराम महाराजाला हे सांगायचं. त्याचं पात्रच श्रेष्ठ असून काय उपयोग आहे? अवगुणाचा त्याने आश्रय केलेला असेल, अवगुणाशी संबद्ध असेल तर विष तांब्या वाटी भरली लावू नये ओठी. तेव्हा तुकोबाराय म्हणतात या भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती करत असताना सुद्धा काही गुण आहेत आणि काही अवगुण आहेत. काही गुण आहेत आणि काही अवगुण आहेत. परमात्मा गुणाचा स्वीकार करतो, गुणवानाचा स्वीकार करतो, अवगुण्याचा त्याग करतो. पण ज्याचा त्याग करतो ते अवगुण कोणते आणि ज्याचा स्वीकार करतो ते गुण कोणते? व्यवहारातले गुण वेगळे आणि भगवंताच्या दृष्टीने असणारे गुण अवगुण वेगळे आहेत. मग गुण कोणता आहे आणि अवगुण कोणता आहे? संक्षिप्त रूपाने तुकोबारायांनी या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. शुद्ध भाव हा गुण आहे. शुद्ध भाव हा गुण आहे आणि सोंग अवगुण आहे. भक्ती करणाऱ्या क्षेत्रामध्ये, भक्तीच्या क्षेत्रामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये शुद्ध भाव हा गुण आहे. शुद्ध भाव म्हणजे भावात दोन प्रकार आहे का? आता ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात त्या अर्थी आपल्याला करावे लागतील. अशुद्ध भाव आणि शुद्ध भाव. इतरही अभंगात तुकोबारायांनी हा शब्द वापरलेलाच आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध. देवा माझी भाव शुद्ध सेवा घेई. तर शुद्ध अशा प्रकारच्या भावानी युक्त असलेली जी सेवा आहे त्या सेवेचा तू स्वीकार कर आणि अशी सेवा आमच्याकडून घडेल अशी कृपा तू कर आमच्यावर. वरपंग सेवा नकोय आम्हाला. म्हणजे वरपंग सोंग म्हणजेच सोंग कसा? सोंग कशाला म्हणतात? हत्ती आणला आणि त्याच्यावर आंबारी टाकली तर हे हत्तीचं सोंग आहे का? हत्ती आला आणि त्याच्यावर कपडा वगैरे टाकला तर काय सोंग आणले? त्या कृतीचं सोंग असेल, पण हत्ती म्हणजे सोंग आहे का? वास्तव हत्ती आहे, जसा आहे तसा. पण हत्ती नसताना दुसऱ्याला हत्तीसारखं अशा प्रकारचं वरून दाखवलं त्याला काय म्हणतात? ते पूर्वी आता अलीकडे कमी झाले. जत्रा फित्रा असली का मग ते सोंग आणत होते पूर्वी रात्रीच्या वेळेला. ती वेगवेगळी सोंग आणत. त्याच्यामध्ये मग ते असं एकाच माणसाला आत्मानुस उभा करायचा. वरचं साठ सगळं कसं करायचं? हत्तीसारखं अशा प्रकारचं करायचं. ते साठ त्याच्या खांद्यावर वगैरे देऊन
बरोबर त्याला पुढं दिसायला असं हे करून चाललाय हत्ती, तर तो हत्ती नाही, ते काय आहे, हत्तीचं सोंग. तसं भक्तीचं सोंग. भक्ती करणं चांगलं ना, पण सोंग नसावं त्याच्यामध्ये. जसं असेल तसं आपण काही तुकाराम महाराज नाही, आपण काही नाथ महाराज नाही. नाथ महाराजासारखं तुकोबारासारखं आपल्याला व्हायचंय, त्याच्याकरता आपण प्रयत्न करू लागलेलो आहे. त्या दिशेनं चालायचा आपण प्रयत्न करायचा आहे. पण म्हणून लगेच आपण नाथ महाराज होणार आहे का तुकाराम महाराज होणार आहे? महाराज नाथ महाराजांना नाथ महाराज होण्याकरता, तुकोबारायांना तुकाराम महाराज होण्याकरता कितीतरी जन्म घासावे लागले, साधना करावी लागली. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, बहुजन्मी केला लाग तो हा भाग पातळ. ही अवस्था, ही स्थिती, अशा प्रकारची मान्यता, वैराग्य, विवेक वगैरे आज जो आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्याच्याकरता आम्ही बहुजन्मी लाग केला. अनेक जन्मामध्ये साधनेचा लागपाट अशा प्रकारचा केलेला आहे. आपल्यालाही तिथं जायचे, आपणही साधनेचा लागपाट करावा. लगेचच तुकाराम महाराज झालो असं सोंग कशाला आणायचं? आत नसताना वरून दाखवणं, याला काय म्हटलं जातं? सोंग म्हटलं जातं. सोंगाची व्याख्या, आत नसतं आणि वरून फक्त तसं दाखवलं जातं, सोंग. तर तुकोबाराय म्हणतात, भक्तीमध्ये सोंग हे अवगुण आहे. सोंग हा अवगुण आहे, अवगुण. आणि अशा प्रकारच्या सोंगानी भक्ती करणं, भक्तीमध्ये पदरात काहीच पडत नाही. सोंगानी पदरात काहीच पडत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. सोंगानी आणि छंदानी देव प्राप्त होतो असं नाही. सोंगाचा काय फायदा? सोंग हा अवगुण आहे, आणि मग अवगुणाच्या हाती अवघीच. सोंग केलं की त्याची फजितीच होते महाराज. सोंग केलं की फजिती होते. तशी स्थिती व्हायला पाहिजे, साधना करून तशी स्थिती व्हायला पाहिजे. दोन अडीच वाजले असतील दुपारच्या. अचानक पाहुणे आले. ते पाहुणे आले म्हणून त्यांना चहा करायचं, साखर नव्हती. तिला वाटलं शेजारणीकडून उसने आणावे, म्हणून ती शेजारणीच्या घरावर साखर आणायला आली. ती शेजारीन साळी कांडीत होती. आता साळी कुटीत होती तर ते मुसळाने साळी कुटावं लागतात. ठोंबा वेगळा आणि मुसळ वेगळं, बत्ता वेगळा, ठोंबा वेगळा आणि मुसळ वेगळं. ही त्या पदार्थाची त्याच्यातली आता मिक्सरनी सगळंच ते बाद करून टाकले. आता जे मुसळ असतं ते लाकडी असतं, असं मोठं असतं, साधारण 3-3.5 तरी फूट असेल मला वाटतं उंचीचं नक्की. इतकं उंच असतं ते. त्या मुसळानं ती साळी काढलीत होती. ती बाई तिच्या दारातून आत घुसलेली आहे, समोरच ती साळी काढते आणि तिचा नवरा आत झोपलेला होता. आता त्याला जाग आली, त्याला तहान लागली होती, ही साळी कांडत होती, हिचा हात असा वर गेला आणि तेवढ्यात त्यांनी पाणी म्हटला. बरं, पाणी म्हटल्याबरोबर तिनं त्या मुसळाचा हात तसाच सोडून दिला. वर गेलेलं मुसळ ती समोरून पाहते, ते मुसळ तसंच आदर राहिलं, वर बांधलेलं नाही, लोहचुंबक लावलेलं नाही, आपोआप वर मुसळ राहिलं. तिथं थक्कच झाली.
ती उठली, पाणी तांब्या भरून घेतला, नवऱ्याला दिला, पुन्हा येऊन बसली, पुन्हा ते मुसळ धरलं, दाना 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 कांदा. त्या बाईचं तो डोकंच चालाना गेलं. ते म्हणे ह्यो काय चमत्कार आहे, हे असं झालंच कस काय, मुसळ वरच कसं राहिलं. मग ती आली, तिला पाहिलं, या की म्हणे बाई बसल्या, का आल्या होत्या? ते जाऊ दे म्हणे, का आले होते ते गेलो केरात मुसळात. ते पाहुणे वाट पाहून निघून बी गेले. ते म्हणे मला तू हे सांग की तुझं मुसळ वर आदर कस काय राहिलं? ती म्हणे काय नाही हो, हे पती सेवेचं फल आहे. पातिव्रत्य धर्माची ही काय आहे, शक्ती आहे. आणि पतीची सेवा एकनिष्ठतेनं केली म्हणजे अशा सिद्ध्या आपोआपच काय होतात, प्राप्त होतात. आता तुकाराम महाराजांच्या कीर्तनात लोगावला पोरग उठलेलं चरित्रात आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात ते उठलं म्हणून लोकाला सांगत सुटलं की कोणाचं पोरग मेलं तर आमच्या कीर्तनात आणा. मार खावा लागेल ना, सण कशाला करावं. ते म्हणे पतिव्रता म्हणजे काय. आता ही बाई अशी होती की ही उठायच्या अगोदर त्याला पाणी ठेवावं लागत होतं. त्यानं चूल पेटवायची, त्याच्यात पाणी ठेवायचं, मग तो बाहेर जायचा, तिकडून येऊन ही झाल्यावर मग काकडा करायचा, उठा साधू संतन, मग ती उठायची. सगळं काम त्याच्याकडून करून घेत होते. शेतातलं तर त्याला करावंच लागत होतं, घरचंही काम करायचं, पण तोही बिचारा एकुलता एक असल्यामुळं ते काम करायचं. आता असे त्याची ही पतिव्रता. मग कसं असतं, काय करावं लागतं पतिव्रता होण्याकरता? ते म्हणे पतीच्या उठायच्या अगोदर आपण उठावं, सगळी कामं करावी, त्यांना स्नान घालावं, त्यांची पूजा करावी, आरती ओवाळावी, सगळं प्रसन्न राहील अशा प्रकारचं करावं. तिनं ते सगळं लिहून घेतलं. आता त्याच्यात पहिलंच असं होतं की पती उठायच्या अगोदर उठायचं. तिला उशिरा उठायचं. तिनं सांगितलं उद्या मला पतिव्रता व्हायचंय. त्याला वाटलं आता हे नवीनच काय आणलं वाईनं. तो म्हणे मला काय करावं लागेल हे सांग, तुला काय व्हायचं ते तो, मला काय करावं लागेल ते सांग. ते म्हणे मी उठायच्या अगोदर तुम्ही उठायचं नाही. पतिव्रत्य धर्मात असं आहे की पतीच्या अगोदर तिनं उठायचं. हिनं त्याला तंबी दिली, मला पतिव्रता व्हायचं तर माझ्या अगोदर तुम्ही उठायचं नाही. आता म्हणे आता ही ऊन पडल्यावर उठवते, तोवर मी काय करू बघ, काय तापच. ते रात्री जेवलं बी नाही हो. तेव्हा मग जागा आल्याला पण तसंच नुसतं तोंडावर पांघरून घेऊन खाकरून उठवली. ती उठली बा अगोदर. मग हा उठला, तिनं पाणी फिनी ठेवलं त्या दिवशी, याला आंघोळ घातली. ते म्हणे दिवाळी दसरा. किती वर्षांनी अशा प्रकारचा असा योग आलेला आहे. जास्त पिंजायला लागलो कवी दृष्टांताला. मला ते हे सांगायचं होतं की सोंग वाव, याच्याकरता मी दृष्टांत सांगा. मग हा बाहेरून जाऊन स्नान घातलं, कपडे घातले, त्याला ओवाळलं. पण त्याला थोडीशी भीतीच वाटते की पुढं काय आहे कोणास ठाऊक. ते म्हणे आज तुम्ही शेतात जायचं नाही. ठीक आहे बा. शेजाऱ्याला सांगितलं जनावर पाणी पाजायची. जेवलं की झोपा घरी. याला दुपारी झोपायची सवय नाही. मिसाळे काढायला बस. माझा हात वर असताना पाणी म्हणायचं, खाली असताना नाही. आता तो कायची झोप येते त्याला. तो जागाच ही लागली काढायला. मग आता हे ना पप्पा म्हणून तर ते मुसळ खाली येऊन जायचं. मग त्याच्या लक्षात आलं असं
ठोका बसून वर जायच्या टायमाला मग पाणी मांडला, तोपर्यंत हात काय गेला होता, वर गेला होता महाराज. दिलं तिनं मुसळ सोडून. आता एका दिवसात ही पतिव्रता झालेली. जसं मुसळ सुटलं तसं त्या तिच्या टाळक्यातच पडलं. अशा मुंग्या आल्या, अशी खव. तिनं तसंच मुसळ घेतलं आणि ह्याच्या पाकाडात हात. अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. असं सोंग केलेलं कुठं कामाला येत असतं का? तसं बरंच. आता साधू संतांनी उपदेश केला, त्यांनी अधिकार संपादन केला होता, देहातीत अशा प्रकारचे झाले होते. मग त्यांनी कोणाची पूजा घेतली असेल काय, आमकं केलं असेल काय, आपलं कशातच काय नाही. अजून 5वी बी झालेली नाही. आपण कस काय अशा प्रकारचं त्यांच्यासारखं करायचं? सोंग नाही करावं परमार्थामध्ये. तुकोबाराय म्हणतात, सोंग करणं हा अवगुण आहे. आणि अवगुणाचा आश्रय केला की काय होणार आहे? फजिती अशा प्रकारचे होणार आहे, त्याच्यामध्ये संशयच नाही. अवगुणी दंडन. तेव्हा सोंग भक्ती करत असताना भाव शुद्ध असावा, त्याच्यामध्ये सकामता नसावी, त्याच्यामध्ये सपापता नसावी, त्याच्यामध्ये सव्यभिचारिता नसावी, अनन्यता अशा प्रकारची असली पाहिजे. शुद्ध भाव म्हणजे काय? भाव म्हणजे काय? शुद्ध भाव पाहिजे. भाव म्हणजे काय? भाव शब्दाचा अर्थ आहे विचार, मान्यता. परमार्थ करायचा कशा करता याविषयी जी मान्यता आपल्या चित्तामध्ये असते, ती मान्यता शुद्ध असावी लागते. अनेक अभंगामध्ये त्याला चित्त शुद्ध म्हटलेलं आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तर तिथं चित्त शुद्ध करून म्हणजे चित्तातला मल घालवून, चित्तातला विक्षेप घालून, चित्तातलं आवरण घालून मग भावे गावे गीत, हा त्याचा नाही अर्थ. तर चित्त शुद्ध याचा अर्थ आहे की आपल्याला जे गीत गायचंय, भजनाची, कीर्तनाची, प्रवचनाची साधना करायची आहे, ती केवळ भगवत साक्षात्काराकरता, भगवत प्रसन्नते करता, भगवंताची कृपा अशा प्रकार भक्तीचं संतांनी जे फल सांगितलेलं आहे त्याच्याच करता भक्ती करायची आहे. त्याशिवाय दुसरा कसलाही विचार मनामध्ये नसणं याचं नाव आहे शुद्ध भाव. शुद्ध हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. ते चित्त शुद्ध करून बस, दुसऱ्या कशा करता नाही. अशा प्रकारचं शुद्ध भाव असणं हा गुण आहे त्याच्यातला. मग हा गुण असेल, त्याच्याकडं कला नसेल, परमार्थात काही अडचण नाही येत. परमार्थिक साधनेमध्ये अडचण येत नाही. लौकिकामध्ये अडचण येईल. लौकिक हा परमार्थातला भागच अशा प्रकारचा नाही. संतांनी लोकांचा उद्धार करावा महाराज. आपलाच उद्धार नाही झाला, आपण काय लोकांचा उद्धार करणार? ज्याला स्वतःलाच पोहता येत नाही त्यांनी दुसऱ्याला कासेला लावण्याचा मूर्खपणा करूच नाही. पोहणीने कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्ख. आता काही तुकोबाराय म्हणतात त्याला पोहता येत नाही, आणि दुसऱ्याला कमरेला धरलं, टाकली उडी. आता दुसऱ्याला तर पोहता येत नाही म्हणूनच त्यांनी याचं काय केलंय, कमरेला धरलेलं, आणि याला पोहता येत नाही. आप डुबे यजमान को लेके डुबे. तो मरेल आणि ज्याने कमरेला धरलेला आहे तोही अशा प्रकारचा मरेल. साधकांनी लोकांच्या कल्याणापेक्षा स्वतःच्या कल्याणाला प्राधान्य द्यावं. हा ठीक आहे, आपण करत असताना कोणाला फायदा होतो चला मग काही हरकत नाही. लोकांकरता आम्ही करायचं काही कारण नाहीये. उद्धरेद आत्मनात्मानव. संताची जबाबदारी आहे लोकांच्या उद्धाराची, आपली नाही.
जगाच्या कल्याण संताच्या, कीर्तनकाराच्या नाही, साधकाच्या नाही. साधकाची जबाबदारी आहे त्यांनी स्वतःचा उद्धार केला पाहिजे. आणि मग करुणी चिंतन करवे आणि का तोया झाला लोका नाव जगे, पण चिंतन करून काय होतं? शुद्ध भावाने जरी लौकिकामध्ये पडलो आपण, महाराज आपलाच उद्धार झालेला नसेल, आपले दोष गेलेले नसतील आणि दुसऱ्याचे दोष गावे म्हणून प्रयत्न केला तर दुसऱ्याचे जात नाहीत, दुसरे आपल्याला दोषी बनवल्याशिवाय राहत नाही. सोनं होऊनच मातीत गेला मग अडचण नाही, मग सोन्याला माती खात नाही. पण पितळ तांब होऊन जर मातीत गेला तर मातीत सोनं होणार नाही, पण याची माती केल्याशिवाय राहत नाही. अगदी थोडस बारीक चिंतन केलं तर असं आपल्या लक्षात येईल, परमार्थ करणाराचं वाटोळ महाराज सप्त्यावाल्यांनीच केलंय. एवढे सप्ते नसते तर हे मान्य आहे की एवढं माळकरी झाले नसते. पण फार नाही. आम्ही इथं ज्या वेळेला शिकायला होतो 72 ते 76 त्यावेळेसचा परमार्थाच्या स्थितीचा काल आणि आजचा काल पाहिला तर अंगावर शहारे येतात. त्या दृष्टीनं पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? परमार्थाच्या नावाखाली अख्खं जीवन जगणारे आम्ही खरंच आपला परमार्थ होतोय का? होत असलं तर काय होतोय नेमकं, कसं होतोय, काय सांगतात संत आणि आपल्याकडून काय घडतंय या दृष्टीने विचार केला तर आपल्याला हे मान्य करावं लागेल. आणि त्याचं कारण तेच आहे, कच्चेपणी मला आम्ही लोकांच्याच जास्त याचा विचार करायला लागलो. मातीचं भांड तयार केलंय, त्या भांड्याच्या 2 अवस्था असतात, एक कच्ची आणि दुसरी पक्की. भाजल्यानंतर ती पक्की होते. मग पक्की झाल्यानंतर त्याच्यात पाणी ठेवलं तर ते पाणी गार होतं. पण लोकांना गार पाणी प्यायला मिळावं म्हणून यांनी कच्च्यातच पाणी टाकलं. ते पाणी गार नाही, ते गाळ झालं, गाळ. तेव्हा साधक अवस्था जोपर्यंत पूर्ण अवस्था होत नाही तोपर्यंत इतराच्या उद्धाराची जबाबदारी आपल्यावर घ्यायचं काहीच कारण नाही. ते पुढं करायलाच असतं फक्त. तो काय म्हणे, भाव शुद्ध बरा सोंग वाव तेव्हा सोंग अवगुण आहे. आणि शुद्ध अशा प्रकारचे विचार हा सद्गुण आहे. जर सद्गुणाचा आपण आश्रय केला तरच पूजा आहे, अन्यथा अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. नाही पत्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.